नमस्कार. एमपीएससी कंबाईन परीक्षेची तयारी करत असताना सामान्य विज्ञान हा विषय अनेकांना डोकेदुखी वाटतो, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण याच विषयाचा अभ्यासक्रम एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि हो, एक अशी रणनीती बनवणार आहोत जी हमखास यश मिळवून देईल. खरं सांगायचं तर बऱ्याच जणांना विज्ञानाचा अभ्यासक्रम खूप मोठा आणि किचकट वाटतो आणि त्यामुळे मनात एक प्रकारची भीतीच बसते. पण विश्वास ठेवा, जर योग्य नियोजन केलं ना तर हाच विषय तुम्हाला स्पर्धेत इतरांपेक्षा खूप पुढे नेऊ शकतो. ही तुमची ताकद ठरू शकते. आणि हा आहे तो जादुई आकडा 15. बरोबर. पूर्वपरीक्षेच्या 100 प्रश्नांपैकी तब्बल 15 प्रश्न हे फक्त आणि फक्त सामान्य विज्ञानावर येतात. विचार करा, हे 15 गुण तुमचा अंतिम निकाल ठरवू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. हे वाक्य अगदी मनात कोरून ठेवा. जर ध्येय 70 पेक्षा जास्त गुण मिळवून पोस्ट मिळवण्याचं असेल ना तर विज्ञानाला पर्याय नाही. या विषयाला बाजूला ठेवण्याचा विचार करणं हीच अभ्यासातली सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. चला तर मग कामाला लागूया. या 15 गुणांची तयारी नेमकी करायची कशी? याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे हे गुण विभागले कसे जातात हे समजून घेणं. आता बघा, आयोगाने सिलेबसमध्ये फक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशी ढोबळ नावं दिली आहेत. पण खरी गंमत तेव्हा कळते जेव्हा आपण मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका तपासतो. तेव्हा एक पॅटर्न दिसतो, एक गुपित उलगडतं की आयोगाचा खरा भर कोणत्या विषयावर आहे. आता ही स्लाइड बघा. ही आपल्याला तयारीची अचूक दिशा दाखवते. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की 15 पैकी जवळजवळ 8 ते 9 प्रश्न म्हणजे जवळपास 60% वाटा हा एकट्या जीवशास्त्राचा आहे आणि उरलेले प्रश्न भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये विभागले गेले आहेत. म्हणजे आपला फोकस कुठे हवा हे आता आपल्याला पक्कं माहीत आहे. ठीक आहे, चला मग आधी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राबद्दल बोलूया. या दोन्ही विषयांवर मिळून साधारणपणे 6 ते 8 प्रश्न विचारले जातात. भौतिकशास्त्रामध्ये आयोगाचे काही आवडते टॉपिक्स आहेत. मागच्या पेपर्सच्या विश्लेषणावरून असं दिसतं की तरंग, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा आणि किरणोत्सारिता या घटकांवर हमखास आणि पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेले आहेत. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रकाश या एकाच टॉपिकवर अनेकदा एकाच पेपरमध्ये 2-2 प्रश्नसुद्धा आले आहेत. त्यामुळे भिंग, आरसे, प्रकाशाचे वेगवेगळे नियम यांचा अभ्यास करणं तर बंधनकारकच आहे. आता रसायनशास्त्राकडे येऊया. यामध्ये अणूची रचना म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि त्याचे इतर सिद्धांत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच धातुशास्त्र, कार्बन आणि त्याची संयुगे आणि आम्ल-आम्लारी संकल्पना हे घटक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला आता वळूया त्या विभागाकडे ज्यावर सामान्य विज्ञानातले सर्वाधिक गुण अवलंबून आहेत, जीवशास्त्र. इथे जर योग्य तयारी केली तर 8 ते 9 गुण सहज आपल्या खिशात येऊ शकतात. जीवशास्त्राचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या की आयोगाचा विशेष भर मानवी शरीर आणि त्यातील संस्थांवर असतो. यामध्ये रक्ताभिसरण, श्वसन, पचन, उत्सर्जन आणि अस्थिसंस्था यांचा अगदी सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. याशिवाय जीवशास्त्राचा पाया पक्का करण्यासाठी वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण, पेशींची रचना आणि तिचं कार्य आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती या मूलभूत घटकांवरही प्रश्न विचारले जातात. हे विषय समजल्याशिवाय पुढे जाणं थोडं अवघड आहे. अभ्यासक्रमामध्ये आरोग्यशास्त्र असा एक शब्द आहे. याचा सरळ अर्थ आहे संतुलित आहार, जीवनसत्वे, पोषक द्रव्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं मानवी आजार. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा. जीवाणू, विषाणू, कवक यांपासून होणारे आजार, त्यांची कारणं काय, लक्षणं काय आणि लसीकरण यावर हमखास एकतरी प्रश्न असतोच. त्यामुळे हा टॉपिक कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आणखी 2 क्षेत्रांबद्दल थोडक्यात पाहूया. पर्यावरण आणि तंत्रज्ञान आणि पूर्वपरीक्षेसाठी त्यांची उपयुक्तता नक्की काय आहे. इथेच खूप उमेदवारांचा गोंधळ होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, पर्यावरण आणि तंत्रज्ञानावर सविस्तर प्रश्न मुख्य परीक्षेत येतात. पूर्वपरीक्षेसाठी विज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांवरच जास्त भर असतो. त्यामुळे पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना आपलं प्राधान्य मूलभूत विज्ञानालाच असायला हवं. तर मग या सगळ्या माहितीला आता एका प्रभावी, कृतिशील अभ्यास योजनेत रूपांतरित कसं करायचं, हा खरा प्रश्न आहे. ही स्लाइड म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. पहिली पायरी, प्रश्नांची विभागणी समजून घ्या. दुसरी, 60% भर असलेल्या जीवशास्त्राला सर्वोच्च प्राधान्य द्या. तिसरी, प्रत्येक विषयातले जे वारंवार विचारले जाणारे घटक आहेत तेच आधी पूर्ण करा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा. तेच आपले खरे मार्गदर्शक आहेत.
हा संपूर्ण आराखडा आता समोर आहे. आता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. तयारीसाठी विज्ञानामधला कोणता विषय सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतो आणि तो अडथळा पार करण्यासाठी आपली पहिली पायरी कोणती असणार आहे?